श्री स्वामी समर्थ। आज आपण शनीची 7.5 कुंभ राशीला या तिसऱ्या चरणामध्ये कशी जाणार आहे त्याबद्दल या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। काहीची चांगली आणि काहीची वाईट अशी देखील जाणार आहे। सगळे ज्योतिषी सांगताय की कुंभ राशीला खूप चांगले दिवस येणार आहे। नक्कीच चांगले दिवस येणार आहे, पण ते का आणि कसे येणार आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। आणि शेवटी आपण शनीच्या 7.5 पासून आपला बचाव होण्यासाठी काही उपाय आणि पर्याय देणार आहोत। तर शेवटपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओ बघावा। जर तुम्ही या व्हिडिओवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करण्याचा हा शुभ मुहूर्त आहे, त्यामुळे सबस्क्राइब देखील करा। बघा, शनीची 7.5 चालू आहे। गेल्या 5.5 वर्षापासून ही चालू आहे आणि आता शेवटचं हे चरण शनीचं आहे। त्यामुळे मार्च महिन्यापासून तिसरं हे चरण सुरू होणार आहे। या चरणामध्ये आपल्याला माहित आहे की शनी हे न्याय देवता आहे, कर्माचे फळदाता आहे। त्यामुळे आपले जसे कर्म असणार आहे तसंच आपल्याला फळ मिळणार आहे। जर आपले चांगले कर्म असतील तर आपल्याला 100% चांगले फळ मिळणार आहे। आपले वाईट कर्म असतील, वर्तमान काळात देखील आपण जर चुका करत असू तर आपल्याला त्या गोष्टीमध्ये वाईटच असं फळ मिळणार आहे। त्यामुळे आपण काय चांगले फळ मिळणार आणि काय वाईट फळ मिळणार या गोष्टीकडे आपण चर्चा करणार आहोत। जर आपले कर्म चांगले असतील तर 100% हे तिसरं चरण आपल्याला खूप काही देऊन जाणार आहे। आतापर्यंत खूप फटके दिले असतील, आपलं मागचं काही कर्म असेल त्यामुळे कौटुंबिक कलह, त्याचप्रमाणे वादविवाद, घटस्फोटापर्यंत आपल्या काही गोष्टी गेल्या असतील, त्यानंतर नोकरीमध्ये त्रास झाला असेल, शारीरिक काही व्याधी झाली असेल, सांधे दुखी, हाडांचे दुखणे आपल्याला शनी महाराज देत असतात। त्यामुळे या सगळ्या गोष्टींना आपल्याला फेस करावं लागले असेल, पण या तिसऱ्या चरणामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये 100% फरक जाणवणार आहे। आर्थिक परिस्थितीमध्ये आपली चांगली व्यवस्थित प्रगती होणार आहे। त्याचप्रमाणे नवीन काही संधी आपल्याला चालून येणार आहे। नवीन उद्योग व्यवसाय आपण सुरू करणार आहात। नवीन व्यवसायाच्या संधी आपल्याला मिळणार आहे। जर तुम्ही तसा विचार करत असाल तर या तिसऱ्या चरणामध्ये तुम्हाला ते काही करायला काही हरकत नाही। त्याचप्रमाणे जर आपण आर्थिक नियोजन व्यवस्थित केले तर आर्थिक परिस्थिती सुद्धा आपली स्टेबल होणार आहे। त्याचप्रमाणे आपले कौटुंबिक वातावरण देखील आनंदी राहणार आहे। त्याचप्रमाणे आपल्या तीर्थयात्रा होण्याच्या शक्यता आहे। लांब आपण तीर्थयात्रा देखील करू शकतो। त्याचप्रमाणे आताच काही तुम्ही बघा, काही लोकांनी मार्च नंतर तीर्थयात्राचे नियोजन केलं असेल, वैष्णव माता असेल किंवा इतर कोणते देवी देवता असेल त्या ठिकाणी आपण जाणार आहात। त्याचप्रमाणे आपल्याला आर्थिक परिस्थिती देखील चांगली पाहायला मिळणार आहे। जर आपण सुव्यवस्थित नियोजन केलं तर आर्थिक परिस्थिती आपली चांगली होणार आहे। जे विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा अभ्यासामध्ये या काळामध्ये जास्त डीपमध्ये अभ्यास आपण करावा असं वाटेल आणि अभ्यासामध्ये ते लक्ष देणार आहे। त्याचप्रमाणे बदली, नोकरीमध्ये बढती सुद्धा तुम्हाला होणार आहे। बदलीचे जर तुम्हाला वाटत असेल की आपली बदली व्हावी तर बदलीच्या सुद्धा संभावना आपल्याला या काळात बघायला मिळतील। त्याचप्रमाणे कौटुंबिक वातावरणात सुद्धा तुमचे काही मतभेद अगोदर झाले असतील तर ते मनमुटाव आपल्याला संपुष्टात येताना दिसतील, कारण सगळं वातावरण कौटुंबिक देखील शांत आणि आनंदाचं या काळामध्ये राहणार आहे। आणि जर आपल्याला नवीन नोकरी वगैरे लागायची इच्छा असेल किंवा नोकरीसाठी आपण प्रयत्न करत असाल तर या काळामध्ये आपल्याला त्या गोष्टी सुद्धा प्रयत्नांना यश मिळू शकते। त्याचप्रमाणे एखाद्याला लग्न विवाह जमण्यासाठी काही अडचणी येत असतील किंवा विवाह अडथळे येत असतील तर त्यांना विवाह होण्याची शक्यता देखील आहे। म्हणजे विवाहासाठी सुद्धा हा अनुकूल असा हा तिसऱ्या चरणाचा पिरियड आहे। त्याचप्रमाणे आपल्या या सगळ्या गोष्टींमध्ये भर पडणार आहे। शारीरिक जे आपले काही आजार असतील ते सुद्धा बरे होताना आपल्याला दिसणार आहे। आता ही झाली पॉझिटिव्ह बाजू। काही जे जर आपण चांगले कर्म केले असतील तर 100% हे रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील। जर आपले काही कर्म आपले मागचे असेल किंवा आता वर्तमान काळात खराब केले असतील तर शनी महाराज 100% आपल्याला या गोष्टी त्यातून आपल्याला काय शिकवण देत असतात। शनी महाराज आपल्याला त्रास देत नाही, प्रत्येक गोष्टीतून शिकवण देत असतात। त्यामुळे काय शिकवण मिळणार आहे, जर आपण चुकीच्या मार्गाने जात असू तर आपल्याला आर्थिक फटका 100% मिळणार आहे। त्यामुळे या काळामध्ये तुम्ही कोणतंही नियोजन करताना किंवा पैसे वगैरे गुंतवणूक करताना आपण काळजीपूर्वक करावे। त्याचप्रमाणे जर जुने काही आजार असतील तर या काळात ते उद्भवू शकतात। सांधेदुखी, हाडांचे दुखणे यासारखे आजारवरती डोके काढू शकतात। आर्थिक परिस्थिती ढासळू शकते किंवा एखाद्या मोठा फ्रॉडमध्ये तुम्ही फसू शकतात।
कौटुंबिक वातावरण देखील आपलं खराब होऊ शकतं. कौटुंबिक वातावरणात कलह, भांडणे वगैरे अशा गोष्टी आपल्याला निदर्शनास येतील. त्याचप्रमाणे नोकरी व्यवसायामध्ये देखील आपल्याला थोडासा अडचणी येण्याच्या शक्यता आहेत. अडचणी म्हणजे वरिष्ठांकडून त्रास वगैरे, नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी त्रास, किंवा अशा काही नोकरीच्या ठिकाणी आपली बदली, आपल्याला इच्छा असेल पण बदली होत नाही, अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पण बाजू मी तुम्हाला सांगितल्या. जर आपले कर्म चांगले असतील आणि शनी महाराज आपल्याला खरंच ते आपले कर्मफळदाते आहे, त्यामुळे जे आपले कर्म आपण जे केलेले आहे त्याचंच आपल्याला फळ या काळात मिळणार आहे. पण शक्यतो तिसरं चरण हे चांगलं असतं, शिकून जाणारं असतं. शनी महाराज या चरणामध्ये आपल्याला जास्त शिकवतात. त्यामुळे या काळामध्ये आपल्याला संयम राखणे, सामंजस्य ठेवणे, त्याचप्रमाणे वादविवाद होणार नाही, शांत राहून फक्त परिस्थितीला तोंड देणे एवढंच आपल्याला करावं लागेल. आणि त्याचबरोबर जर आपण शनी महाराजांची सेवा केली, शनी महाराजांना आपण दर शनिवारी तिळाचं तेल वगैरे दिलं, उडदाच्या डाळीचं दान आपण केलं, गरजूंना आपण मदत केली, गरजवंतांना दान वगैरे केलं उडदाच्या डाळीचं, तर आपल्यासाठी ते चांगलं राहणार आहे. त्याचप्रमाणे दर मंगळवार किंवा शनिवार आपण जर हनुमान चालिसेचा पाठ केला किंवा अनुष्ठान करून हनुमान चालिसा 41 दिवस घेतलं तर शनी महाराजांचा त्रास हा कमी होत असतो. कारण शनी महाराजांनी हनुमानजींना सांगितलेलं आहे, तुमची जी सेवा करतील त्यांना मी त्रास देणार नाही. त्यामुळे हनुमानजी आपल्याला याच्यातून वाचू शकतात. आणि हे वर्ष सुद्धा मंगळाचं वर्ष आहे 2025. त्यामुळे हनुमानजींची जर आपण या काळात सेवा केली, सुंदरकांडचा पाठ करा, हनुमान चालिसा घ्या, हनुमान स्तोत्र घ्या, कोणतीही सेवा करा हनुमानजींची, तर आपल्याला ती फलीभूत होणार आहे. त्याचप्रमाणे आपण शनिवारचे उपवास केले तरी चालतील. पिंपळाच्या झाडाची सेवा जर आपण केली या काळामध्ये तर आपल्यासाठी ते चांगलं राहणार आहे. अशा प्रकारे तुम्ही या काळाला सामंजस्याने आणि शांततेने जर सामोरं गेलं तर हा काळ देखील तुम्हाला सुवर्ण असा काळ आहे. म्हणजे एकंदरीत कर्मफळदाता म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टीमध्ये आपले कर्मच डिपेंड असतात. कर्माचं फळ देणारे हे न्यायदेवता आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी होणार आहे. आपल्याला जास्तीत जास्त शिकून जाणारा हा काळ आहे. जास्तीत जास्त शनी महाराज आपल्याला या काळात काय करायचं, काय गोष्टी चांगल्या आहे आणि काय गोष्टी वाईट आहे या गोष्टींचा धडा 100% देऊन जाणार आहे. त्यामुळे आपण शनी महाराजांना वाईट न म्हणता आपण आपले कर्मावर जर लक्ष दिलं, आपले कर्म चांगले ठेवले आणि मागचे जे कर्म आहे त्याचं फळ भोगण्याची तत्परता आपण ठेवली, जे आपण केलेलं आहे त्याचं फळ आपण भोगलंच पाहिजे, या हेतूने जर या 7.5कडे बघितलं तर 100% तुम्हाला आपल्या सगळ्यांना ही 7.5 चांगली जाणार आहे. तशी कुंभरास खूप आध्यात्मिक अशी रास आहे. त्यामुळे मला माहित आहे की हे लोक जास्तीत जास्त सेवा करणार आहे. हनुमानजींची असो किंवा शनी महाराजांची असो, तुम्ही जास्तीत जास्त सेवा करा, गरिबांना दान करा. त्यामुळे आपल्याला 7.5मध्ये थोडंसं रिलीफ बघायला भेटेल. जरी त्रास होणार असला तो होणार आहे, पण त्या त्रासाला सामोरं जाण्याची शक्ती या सेवेतून आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे आपण ह्या सगळ्या सेवा कराव्यात. व्हिडिओ जर आवडला असल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.